पहिली धोक्याची घंटा या आजाराची ती म्हणजे काय तर सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं, स्पाझम येणं, आखडणं किंवा अर्धा एक तास जर कंबर लचक भरलेली असेल तर समजतं की लोक मॅन्युअल थेरपीकडे वळत नाही, कारण भारतामध्ये अजून मॅन्युअल थेरपी ही तेवढी विकसित झालेली नाही आहे जेवढी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US, युरोपियन कंट्रीजमध्ये जेवढी आहे तेवढी मॅन्युअल थेरपी इंडियामध्ये अजून त्या प्रमाणात बाहेर पण लोकांना माहिती नाही आहे आणि समाजातल्या डॉक्टरांनाही माहिती नाही नक्की हा आजार होच नाही यासाठी आपण काय दक्षता घेऊ शकतो. ब्राह्म्य मुहूर्त उद्दिष्टिते म्हणजे काय, ॲलोपॅथी सायन्स हे कुठेही सांगत नाही की प्रिव्हेंटेशन काय. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदिक, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट असे जे वेगवेगळ्या ज्या थेरपीज आहेत जसं की ऑर्गन बॅलन्सिंग या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील ते आधुनिक डॉक्टर आहेत. केरळापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून शिक्षण घेऊन त्यांनी आधुनिक उपचार पद्धती याचे प्रशिक्षण घेतले आहे. परदेशात संशोधन विशेष करून मणक्याचे सर्व आजार जसे की डिस्क ब्लज आणि लंबर पेन आणि त्यासोबत 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारखेचे बरेचसे कॉमन आपले आजार असतात त्यांच्यावर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा एक संगम केला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 20,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकाराचे रुग्ण जे असतात त्यांच्या उपचार त्यांनी केलेले आहेत आणि त्यांचे ऑपरेशन त्यांनी वाचवलेले आहेत. तर हे असे आपले आजचे गेस्ट खूप स्पेशल आहेत आणि त्यांच्याकडून आपण बारकाईने जाणून घेऊ की मणक्याचे प्रॉब्लेम काय असतात, ते तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकतात आणि डेली लाईफमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे हे आपण आज या एपिसोडमध्ये पाहूया. सर धन्यवाद आमच्या पॉडकास्टवर तुम्ही आलात. तर मी जेव्हा ह्या टॉपिकबद्दल रिसर्च करत होतो ना तेव्हा मला काही संज्ञा समजल्या म्हणजे सायटिका आणि स्लिप डिस्क. तर हे मला अजून नीट समजलं नाही आहे. तर आपले जे कॉमन ऑडियन्स आहे त्यांना पण ह्या संज्ञा समजणार नाहीत की सायटिका आणि स्लिप डिस्क नक्की असतं काय. तर तुम्ही थोडं त्याला इलॉबरेट करून सोप्या भाषेत सांगू शकता का. सायटिका आणि स्लिप डिस्क हे दोन्ही आजार जे आहेत ते मणक्याशी रिलेटेड आजार आहेत. मणक्यामध्ये जर मणका आपण म्हटलं तर मणका म्हणजे काय तर आपल्या पाठीच्या कण्यापासून मानेपासून C1 मानेमध्ये 7 मणके, C1 त्याला वर्टेब्रलचं सर्वायकल स्पाईनमधला C1 म्हणजे C मानेचा पहिला मणका, त्याच्यासोबत C1 पासून C7 पर्यंत मानेमध्ये 7 मणके असतात. त्याच्यानंतर थोरॅसिकमध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5, सॅक्रममध्ये 5 आणि माकडाड्याचे 4 मणके. असं सगळे जे मणके आहेत त्याच्या मणक्याच्या मध्ये इंटरवर्टेब्रल डिस्क असते. थोडंसं मी हे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे त्या 2 मणक्याच्या मध्ये गादी असते आणि ती गादी जेव्हा स्लिप होते, बाहेर येते, काही कारणास्तव ट्रॉमा झाला किंवा झटका बसला किंवा क्विक सडन ऑफ ॲक्शन, काहीतरी गती जोरात फास्ट ॲक्शनमध्ये काही मुवमेंट केल्या, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या त्याच्यामुळे ती गादी बाहेर येते आणि नर्व पिंचिंग करते. तर नर्व पिंच झाली आणि लंबर सेगमेंटमधली नर्व पिंचिंग झाली तर त्याला सायटिका म्हणतात. आणि स्लिप डिस्क म्हणजे काय तर गादी बाहेर येणं. हे 2 टर्मिनॉलॉजीमध्ये फरक काय आहे तर गादी बाहेर येताना 5 टप्प्यांमधनं गादी बाहेर येते. पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये गादी बाहेर आल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला दिसतं आहे, ही गादी जी आहे ती या पद्धतीने मध्ये न्यूक्लियस पल्पस, याला जेली लाईक अ स्ट्रक्चर, कुशन जे आज आपण मुवमेंट करतोय, पुढे वाकणं, उजवीकडे वळणं, डावीकडे वळणं, या मुवमेंट्स या कुशनमुळे होतात आहे. पण हीच कुशन लाईक स्ट्रक्चर जे आहे न्यूक्लियस पल्पस, ते स्ट्रक्चर असं फाटतं आणि बाहेर येतं. ओके. आणि हे बाहेर आल्यानंतर पेशंटला प्रचंड वेदना चालू होतात फर्स्ट स्टेजमध्ये. सेकंड स्टेजमध्ये इथे तुम्ही बघताय तर सेकंड स्टेजमध्ये हे बाहेर आल्यानंतर ते लिक्विड ॲन्युलस फायबर नावाचा हा जो भाग आहे त्याच्या शेवटच्या भागामध्ये ते लिक्विड येतं आणि त्यावेळेस पेशंटला मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते. बरोबर. थर्ड स्टेजमध्ये गादी जेव्हा बाहेर येते तेव्हा इथे बघा तुम्ही थर्ड स्टेज लाल कलरचं रंगाचं दिसतंय तुम्हाला. या स्टेजमध्ये गादी बाहेर आल्यानंतर नर्व पिंच होते, यालाच म्हणायचं सायटिक नर्व पिंचिंग. आणि त्याला तो त्रास पेशंटच्या लंबर L3 सेगमेंटमध्ये जर झाला तर मांडीचा पुढचा भाग दुखतो. L4 मध्ये दुखणं झालं तर पिंडरीचा पहिला 1/3 पार्ट,
पिंडरी L5 मध्ये पिंडरीच्या आतमधली बाजू आणि S1 S2 मध्ये पिंडरीच्या मागच्या बाजूला दुखतं. जिथे दुखतं त्याच्यावरनं समजतं की आधीच पेशंट जर व्यवस्थित दाखवत असेल की नक्की कुठून कसं दुखतंय, तर MRIच्या आधीच आपल्याला समजतं की ही त्यांची पिन झाली असावी किंवा त्यामध्ये गादी ही अडकलेली असावी. ओके, हा फरक आहे. सायटिकामध्ये 2 गाद्यांचं अंतर कसं कमी होतं त्या संदर्भात हे बोलतोय मी. 2 मणक्याच्या मध्ये हे न्यूक्लियस पल्पस, इंटरव्हर्टेब्रल डिस्क, ही गादीतलं अंतर ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये ही गादी बाहेर येते. या पद्धतीने इथे गादी पहिल्या टप्प्यात बाहेर आली. पहिल्या टप्प्यात गादी बाहेर आल्यानंतर पेशंटची कंबर कडक होते, दुखायला लागते. सेकंड टप्प्यामध्ये कंबर कडक होते, मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी उठल्यानंतर कंबर कडक होते. इथे जर बघितलं तर ही गादी या पद्धतीने बाहेर आली आहे. खूप सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. म्हणजे मी जेव्हा इंटरनेटवर सर्च करत होतो तेव्हा मला एवढं समजलं नाही आणि त्यात तुम्ही प्रॉपर सगळ्याचे गोष्टी दाखवल्यात आणि त्याने तर अजून इझी झालं बघायला. आणि दुसरं म्हणजे सर, आता समजायचं कसं की बरेच वेळा असं होतं की एखादा झोपेत आहे आणि अचानक पटकन तुम्ही म्हटलात की मोमेंट केले आणि त्याच्यामुळे त्याला झोपेतच काही त्रास झाला किंवा क्रिकेट खेळायला गेलाय, जिममध्ये गेलाय. बरोबर. आपल्या भारतीय लोकांचं कसं असतं की त्यांना पहिलं दुखायला लागलं ना का ते हलक्यात घेतात की चला काय दुखतंय, 2 आठवडे बघतात, 3 आठवडे बघतात. बरोबर. आणि ते जनरल डॉक्टरकडेच जातात. काहीही होऊ दे, त्यांच्या जनरल डॉक्टरकडेच जाणार, फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टरकडे जाणार. आणि मग त्यांना ते समजतच नाही की आपल्याला हा प्रॉब्लेम झालाय म्हणून. ते ओळखायचं कसं, कुठली लक्षणं त्याच्यावर? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला हा. बऱ्याच वेळा लोक अंगावरती तरी काढतात किंवा घरगुती मलम लावतात किंवा घरगुती चोळून घेतात. काही वेळा मलम लावतात, लेप लावतात किंवा एखाद्या हाडवैद्याकडे जाऊन तिथे तो मणका जो सरकलेला आहे किंवा तिथे जी लचक भरली आहे ती ओढून बसवली जाते. आणि तिथनंही बरं नाही झालं तर तो फॅमिली डॉक्टरकडे जातात. फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळा फॅमिली डॉक्टर पहिल्यांदा पेनकिलरचं एखादं इंजेक्शन देतात आणि इंजेक्शन दिल्यानंतर म्हणजे जसं वोवेरॉनचं इंजेक्शन आहे डायक्लोफेनेक, ते इंजेक्शन वापरलं जातं आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला 2-3 तास बरं वाटतं. परत सेम सकाळी उठल्यानंतर दुखायला लागतं. तर पहिली धोक्याची घंटा या आजाराची ती म्हणजे काय, तर सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं, स्पाझम येणं, आखडणं किंवा अर्धा 1 तास जर कंबर लचक भरलेली असेल तर समजायचं की गादी बाहेर आली आहे. पण ते रोज सकाळी होत आहे, उठल्यानंतर रोज सकाळी होत आहे, तर तिथे तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. पण तो त्रास आत्ता आहे आणि आपण इंजेक्शन घेतलंय आणि तो त्रास कमी आलाय तर मग काही घाबरण्यासारखं नाही आहे. पण कमीत कमी 7 दिवसापेक्षा जास्त कंबर आखडून जाते रोज उठल्या उठल्या तर नक्कीच चांगल्या स्पाईनच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आणि MRI जेव्हा काढतात आणि तेव्हा त्याला एखाद्याला समजलं, एखादा नाही गेला जनरल डॉक्टरकडे आणि फॅमिली डॉक्टरकडे नाही गेला आणि त्याला समजलं की MRI मध्ये की आपल्याला हा प्रॉब्लेम झालाय. बरोबर. पण आता ह्याला ऑपरेशन म्हणूनच उपाय का? एक लक्षात घ्या, ऑपरेशन हा बऱ्याच वेळा आज ॲलोपॅथी डॉक्टरांकडे लोक जातात. तर मणका दुखायला लागला तर स्पाईन स्पेशालिस्ट कोण, तर लोकांच्या डोक्यामध्ये एकच आहे की ऑर्थोपेडिक डॉक्टर. जसे की पुण्यातले जेवढे मोठे मोठे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्स आहेत तिथे माणूस पहिलं जातो, चेक करतात. मग पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं MRI बघून की तुमची गादी बाहेर आली आहे. समजा त्यांना L4 L5 डिस्क हर्निएशन ऑन द राईट साईड असा MRIचा रिपोर्ट असतो. मग त्यांच्या उजव्या पायाला दुखतंय, उजव्या बाजूनी गादी जर बाहेर आली, इथे मी स्ट्रक्चर आणलं आहे तुम्हाला नक्कीच समजेल. हे बघा, डाव्या बाजूनी गादी बाहेर आली तर डाव्या साईडला पेन होतं, उजव्या साईडनी गादी बाहेर आली तर उजव्या साईडला पेन होतं. खूप पर्टिक्युलर आहे. MRIमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं असतं एपिकॅनोल डायमीटर हा नॉर्मल 12 ते 14 स्क्वेअर mm हवा. पण त्याच पेशंटमध्ये बऱ्याच वेळा गादी बाहेर आल्यानंतर तो डायमीटर 2, 3, 4, 6 असतो. आणि अशा पेशंटमध्ये लक्षणं जी आहेत ती पहिली प्रामुख्याने आपण समजून घेतली पाहिजेत. लक्षणांमध्ये कसं की उजव्या साईडनी गादी बाहेर आली तर उजवा पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, 100 पावलं चालल्यानंतर पाय दुखायला लागणं, परत त्यांना तिथे बसावं लागतं. 5-10 मिनटं बसलं की वाटतं की अरे आपल्याला त्रासच नाही आहे. मग परत 100 मीटर चालले की मुंग्या यायला लागतात, पाय भरून येतो, पायातली ताकद कमी झाल्यासारखी वाटते. मग अशा लक्षणांमध्ये MRIमध्ये की गादी बाहेर आली आहे,
मग ती गादी बाहेर आल्यानंतर ॲलोपॅथी डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर तो सांगतो की ऑपरेट करावं लागेल किंवा पहिलं इपिड्युरल ब्लॉक इंजेक्शन ही थेरपी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन्स दिले जातात. त्या इंजेक्शनने ती गादी सुकते, परंतु 100पैकी 3% लोकांना त्याचा फायदा होतो असं रिसर्च सांगतोय. मग पुढे काय तर परत दुखायला लागल्यानंतर पेशंट त्याच डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना ते सांगतात की तुम्हाला लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमीसारखं एखादं ऑपरेशन करावं लागेल. मग पेशंट घाबरतात तिथे बरेच. 100तले 97% लोक हे घाबरून जातात की आता काय करायचं. इथे खरी पंचायत चालू होते. मग ते म्हणतात एक काम करतात, चल आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूयात. मग दुसऱ्या ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातात. तोही तेच सांगतो की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मग लोक अजून 2-3 डॉक्टरांकडे सल्ला घ्यायला जातात आणि यातनं एकच त्यांना समोर दिसतं की ऑपरेशनशिवाय याला पर्याय नाही आहे. परंतु लोक मॅन्युअल थेरपीकडे वळत नाही, कारण भारतामध्ये अजून मॅन्युअल थेरपी ही तेवढी विकसित झालेली नाही आहे जेवढी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US, युरोपियन कंट्रीजमध्ये जेवढी आहे तेवढी मॅन्युअल थेरपी इंडियामध्ये अजून त्या प्रमाणात बाहेर पण लोकांना माहिती नाही आहे आणि समाजातल्या डॉक्टरांनाही माहिती नाही आहे. तर हा एपिसोड तुमचा जो मराठी पॉडकास्ट आज जो एपिसोड आहे हा नक्कीच डॉक्टरांसाठी पण आज उपयुक्त आहे, कारण बऱ्याच डॉक्टरांनी हा एपिसोड नक्की ऐकावा. कारण काय होतं की ही जी न्यूक्लियस पल्पस आहे जो बाहेर आलेला आहे तो न्यूक्लियस पल्पस मॅन्युअल थेरपीने पूर्णपणे इन्फ्लामेशन तिथलं कमी येते, सूज कमी येते, पायातल्या मुंग्या बंद होतात आणि पेशंट ज्यांचे एपिगॅनॉल 4, 5, 6 झालेत ते एपिगॅनॉल 14 ते 16च्या रेंजमध्ये नॉर्मल रेंजमध्ये येतात. वाकडा झालेला, तिरका झालेला मणका परत सरळ होतो. तर हे कसं काय शक्य आहे तर हे मॅन्युअल थेरपी ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशन म्हणजे काय तर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये विदाऊट ऑपरेशन कुठल्या थेरपी केल्या जातात ह्याचा मी अभ्यास करायला लागलो 2008मध्ये. मग त्या काळामध्ये भारतात काय केलं जातं असा विचार करत करत मी जेव्हा गेलो तेव्हा मला हाडवैद्य पुण्याच्या पेरिफेरीमध्ये बारामती साईडला काही हाडवैद्य, शिक्रापूरचे हाडवैद्य, मंचर, नाशिक, आदिवासी भागातले हाडवैद्य यांच्याकडे मी जाऊन राहिलो आणि खास ते काय कसं मणके ओढून बसवतात ते कसे लेप लावतात ते कसे ट्रॅक्शन्स देतात. बऱ्याच वेळा काही लोक खुंटीला बांधतात, काही लोक उलटं लटकून ठेवतात, काही लोक मणके, पण ते सगळं मी त्यांच्याकडे काही रविवार कंटिन्युअस एकेका माणसाकडे 15-15, 20-20, 25-25 रविवार जाऊन शिकत होतो. आणि ते शिकल्यानंतर असं लक्षात आलं की अरे याच्यामध्ये रिझल्ट्स आहेत पण स्पेसिफिकेशन समजत नाही आहे. कारण हे लोक एक्सरे बघत नाही, डायरेक्ट आलं की त्यांची एक प्राचीन पद्धत आहे त्यांनी विकसित केलेली की मणके चेक करायचे आणि जे काही हाड सरकलेलं आहे, जे काही बाहेर आलं आहे त्याला आतमध्ये ढकलून द्यायचं. उजवीकडे आले तर त्याला परत रिअलाईन मध्यभागी आणणे, डावीकडे आले तर त्याला परत रिअलाईन करणे. पण त्याच्यानंतर ते बरं होतं आहे की नाही ते एक्सरे काढून काही चेक करत नव्हते. मग माझ्याकडे पेशंट यायला लागले, मी त्या पद्धती वापरायला लागलो हाडवैद्यांच्या आणि मग असं लक्षात आलं की अरे आपण कुठेतरी कमी पडतो आहे अजून. त्यानंतर माझा 2011मध्ये पहिला क्रायोप्रॅक्टरचा कोर्स मी ऑस्ट्रेलियाच्या एका डॉक्टरांसोबत केला आणि त्यानंतर मी चायनाला जवळजवळ 3 महिने राहिलो आणि चायनाला मी गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टर जे आहे त्यांच्याकडे एक्सरे रिडिंग आणि नर्वोस्कोप नावाचं हे जे मशीन आणलं आहे मी आज. हे पाठीच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत आम्ही ते लावत जातो आणि नक्की कुठली गादी कुठे सरकली आहे आणि 2 वर्षामध्ये जर सरकली असेल तर ते दाखवतं की किती महिन्यापासून सरकली आहे, तिथलं इन्फ्लामेशन किती आहे, किती डिग्री आहे. याला नर्वोस्कोप, नर्वचं टेम्परेचर मोजणारं मशीन. तर हे तिथं मला शिकायला मिळालं. त्याचबरोबर तिथं मला एक्सरे रीडिंग समजले, एक्सरेचे कसे बघायचे, स्टँडिंग एक्सरे काढल्यानंतर ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर कसे दिसतात. बऱ्याच वेळा काय होतं MRI जो आहे तो लॅटरल लाईनमध्ये MRI असतो, म्हणजे तुमची बाह्य बाजू फक्त MRIमध्ये समजते, गादीतलं अंतर किती बाहेर आली गादी हे समजतं. पण बेसिक आपल्या शरीराचं फाउंडेशन आहे पेल्विस, हिप बोन. आणि हिप बोन जो आहे तो बऱ्याच पेशंटमध्ये पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे गेलेला असतो आणि तो गेल्यामुळे गादीवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे डिस्क सबलेक्सेशनमध्ये जाते, डिस्क बाहेर येते. सबलेक्सेशन म्हणजे बाहेर येणं. तर हा जो सगळा प्रकार आहे तो मला चायनाला शिकायला मिळाला आणि ते शिकल्यानंतर मी इंडियात आलो आणि हे सगळं वापरायला लागलो. तर ते शिकवण्यासाठी खास अमेरिकेतनं काही लोक
चायनामध्ये आली होती. कारण चायनामध्ये जवळजवळ 125 मजली हॉस्पिटल होतं ते. खूप सुंदर अनुभव तिथे मला आला. खूप काही शिकायला मिळालं. तिथनं मी गॉन्स्टेड पॅरल स्केल जी आहे, एक्सरे बघण्यासाठी रीडिंग करणारी स्केल असते विशिष्ट, ती इंडियात फक्त आपल्याकडेच आहे. मग हे सगळ्या गोष्टी मी तिथनं परचेस केल्या आणि इंडियात आलो. इंडियात त्या सगळ्या गोष्टी वापरायला लागलो. त्याच्यानंतर हे दुसरं टूल आहे क्रायोप्रॅक्टरचं ॲडजस्टर. जे काही मणके बाहेर आलेत, ह्याला स्प्रिंग आहे, 750 न्यूटन प्रेशर आहे. त्या स्प्रिंगला आपण जो मणका बाहेर आला आहे त्या मणक्याला आतमध्ये ढकलण्याचं हे काम करतं. याला म्हणतात ॲडजस्टर, स्पाईन ॲडजस्टर. मग त्याच्या पुढे मी फेशियल मॅनिप्युलेशनचा एक कोर्स दिल्लीमध्ये केला. ते टोटल 10 लेवल्स होत्या. दर 6 महिन्यांनी मी दिल्लीला 5 दिवस जायचो आणि तो कोर्स मग कंप्लीट करायला 3-3.5 वर्ष लागले. ज्याच्यामध्ये मी पोश्चर बॅलन्स, जे काही मणके, जे काही मसल्स, जो काही फेशिया मिसअलाइन झाला आहे. आज आपण बघतो आरशात बघितल्यानंतर एखादा मणक्याचा त्रास असलेला पेशंट जो आहे तो कंबर तिरकी झालेली असते. एक तर कंबर काही लोकांची मागे येते, काही लोकांची उजवीकडे सरकते, काही लोकांचे दोन्ही पेल्विस पुढे जातात, बटकचा भाग मागे येतो फार. मग 2 पावलं चाललं की त्यांना बसावं लागतं बिकॉज ऑफ त्यांची ग्रॅव्हिटी बॅलन्स नसते. आपली कुठलीही बिल्डिंग जी आहे ती बऱ्याच वेळा आपण बघा बिल्डिंग बॉक्सेसमध्ये आहे. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. तोच मधला मजला जर बाहेर सरकला तर काय होईल? बिल्डिंग खाली पडेल. बऱ्याच वेळा जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला मिसअलाइन झालेले आहेत. ह्याला रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा ग्लोबल स्कूल जी आहे, फ्लोरिडाला आहेत, डेरिक गिल म्हणून ते सर आहेत, त्यांच्याकडे जाऊन मी या सगळे कोर्सेस केले. आणि ते कोर्स केल्यानंतर मला एक खूप महत्त्वाचं लक्षात आलं की जे काही मसल्स तिरके झालेत, जे बोन तिरके झालेत, जी अलाइनमेंट सरकलेली आहे त्याला आपण रिअलाइन करू शकतोय. हा एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या काही शिकलो आहे त्या माझ्या अंगावरती कमीत कमी वेगवेगळ्या 3 ते 4 टीचरकडनं मी त्या माझ्या अंगावर करून घेतल्यात. त्यामुळे मला एक अंदाज आला की ही ट्रीटमेंट दिल्यानंतर काय फायदा होतो. आणि एक लक्षात घ्या, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन हे सगळ्यांसाठीच करायची ट्रीटमेंट आहे. म्हणजे जनरल ज्या लोकांचे खांदे वर खाली आहेत, श्वास इझिली घेता येत नाही आहे, फूड बॅलन्समध्ये नाही आहेत, कंबर तिरकी होती आहे किंवा आपल्याला इझिली मोबिलिटी नाही आहे, अलगद वागता येत नाही आहे, कंबर कडक झाली आहे, स्पाझम आहे, मानेचे मणके सगळे कडक झाले आहेत, हाताचे सगळे स्नायू कडक झालेले आहेत. अशा केसेसमध्ये स्ट्रक्चरल इंटिग्रेशनचा फार चांगला उपयोग होतो. म्हणजे माझे सर तिथे मेनली बेल्ली डान्सर्स जे आहेत अमेरिकामध्ये आणि युरोपमध्ये, ते लोक फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी किंवा ऑलिम्पियाड प्लेयर सरांकडे यायचे की ज्यांचे 100 मीटर पळतात ते, त्यांना समजा पळायला 8 सेकंद लागतात ते, तर 7 सेकंद 5 सेकंदात आणण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी वाढवली की तो सेकंद कमी व्हायचा. बरोबर. म्हणजे हे सगळ्या ट्रीटमेंट त्याच्यासाठी ते लोक वापरायचे. परंतु मी त्या ट्रीटमेंटचा उपयोग शरीरातले सगळे स्ट्रक्चर रिअलाइन, मसल रिअलाइन, स्पाईन रिअलाइन करण्यासाठी वापरला आणि भन्नाट मला त्याचे रिझल्ट्स आले. तिथनं खरं माझं आयुष्याची अजून एक मोठी दार उघडल्यासारखं झालं. क्रायोप्रॅक्टर हा पहिला कोर्स, दुसरा माझा फेशियल मॅनिप्युलेशन. त्याच्यानंतर मी पुढे पेशंट बघत गेलो आणि प्रत्येक गोष्ट मी कमीत कमी 1000-2000 पेशंट मी केल्यानंतर पुढचा कोर्स मी करायला घ्यायचो. हा एक माझ्यात सरांनी मला एक सांगितलं होतं की तू पहिले 1000 पेशंट हे करायचे आणि मग पुढचा कोर्स कुठलाही करायचा. मग मी तसे स्ट्रक्चर इंटिग्रेशनचे 1000 पेशंट केल्यानंतर मी नवीन कोर्सच्या शोधात होतो की अजून काय करता येईल की जेणेकरून आपल्याला रिझल्ट पटकन आणता येतील. मग पुढचा कोर्स मी केला तो व्हिसरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन मॅनिप्युलेशन. आजपर्यंत बोन मॅनिप्युलेशन हे लोकांनी ऐकलं आहे, फेसबुकला सगळेच बघतात, क्रायोप्रॅक्टर खाटखूट. परंतु ही फील्ड जी आहे, जिम बॅरल म्हणून युरोपियन सर आहेत फ्रान्सचे, त्यांनी व्हिसरल मॅनिप्युलेशनचा शोध लावला. आणि व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे काय तर लिव्हर, किडनी, स्प्लीन, पॅनक्रियाज, डिओडिनम हे आपल्या शरीरामध्ये 16 ते 17 अवयव आहेत. त्या अवयवांना परत रिअलाइन करणं, त्याचे लिगामेंट्स जे टाईट झालेत त्या लिगामेंट टाईट झाल्यामुळे मणका बऱ्याच वेळा तिरका व्हायचा. आणि मी ते व्हिसरल मॅनिप्युलेशन शिकून आल्यानंतर मी जनरल लिस्निंग करायला लागलो. डोक्यावरती हात ठेवून चेक करायचो की हा प्रॉब्लेम नक्की व्हिसरल ऑर्गनमुळे आहे का, हा प्रॉब्लेम पाठीच्या कण्यातनं आहे का, हा प्रॉब्लेम मेंदूतल्या फ्लुइडमुळे आहे. बऱ्याच वेळा त्याच्या पुढे व्हिसरल मॅनिप्युलेशनमध्ये वेगवेगळे ऑर्गन मॅनिप्युलेट केले जातात आणि त्या ऑर्गन मॅनिप्युलेशनमुळे सायटिकासारखा प्रॉब्लेम, स्लिप डिस्कसारखा प्रॉब्लेम, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, चक्कर येणं, हे प्रॉब्लेम क्विकली बरे व्हायला लागले.
आणि पेशंटला मी जेव्हा लिव्हर ट्रीट करायचो, मला समजलं की लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, लिव्हर ट्रीट केला. पेशंटनी सांगायला डायरेक्ट चालू केले की सर माझे खांदे मोकळे झाले, पाय हलका झाला, डोकं हलकं झाले. हे फिलिंग मला गेले 4 वर्षात आलेलंच नाही एका ट्रीटमेंटमुळं. असं नाही की मी म्हणतोय 10 ट्रीटमेंट करा मग बघा, एका ट्रीटमेंटनंतर सेम डे पेशंटला ते फिलिंग येतं. मग त्याच्या पुढे मी न्यूरल मॅनिप्युलेशन नावाचा कोर्स केला, ज्याच्यामध्ये ब्रेनचं मॅनिप्युलेशन केलं जातं, स्पायनल कॉर्डचं मॅनिप्युलेशन, लंबर प्लेक्सेस, ब्रॅकियल प्लेक्सेस, सॅक्रल प्लेक्सेस. म्हणजे काय तर 9 रूट्स आपल्या गेलेले आहेत. मानेच्या भोवताली ब्रॅकियल प्लेक्सेस आहे, कमरेच्या भोवताली लंबर प्लेक्सेस आणि सायटिक नर्वच्या तिथे सायटिका नर्वचा सॅक्रल प्लेक्सेस. त्या 9चं मॅनिप्युलेशन करायला शिकलो आणि हे सगळं शिकल्यामुळे एकत्रित प्रकारे सगळ्या ट्रीटमेंट मी वापरतो. त्यासोबत मग आयुर्वेद उपचार, त्याच्यामध्ये आपण नाडीची परीक्षा बघतो पेशंटची. जेंट्स लोक जे येतात त्यांच्या उजव्या हाताची नाडी परीक्षा आणि धातूंची परीक्षा त्यांच्या डाव्या हाताची. लेडीज लोक जे येतात त्यांच्या डाव्या हाताची आणि उजव्या हाताची धातूंची परीक्षा, असं आपण परीक्षा करतो आणि त्याच्यामध्ये नक्की बघतो की त्यांचा कुठला वात बिघडला आहे, पित्त बिघडलं आहे, कफ बिघडलं आहे का वाढलं आहे. दोन्ही प्रकार होतात यामध्ये. वात वाढतो पण वात कमी पण होतो शरीरातला, पित्त वाढतं पित्त कमी होतं, कफ वाढतो कफ कमी होतो. त्याचबरोबर 5 वायूचे 5 प्रकार आहेत, प्राण, उदान, समान, अपान, व्यान. ह्या वायूंची प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत. समजा एखाद्या पेशंटचा उदान वायू बिघडला आहे, उदान वायू म्हणजे काय, बल, वर्ण, स्मृती, क्रिया, हालचाली, ह्या सगळ्यांचं एकत्रितकरण जे आहे ते कुठेतरी कमी जास्त होतं त्या पेशंटमध्ये. आणि पेशंट स्वतः नाडी परीक्षा नंतर आम्हाला सांगतात हो सर तुम्ही जे सांगताय ते बरोबर चाललंय. म्हणजे कालचीच गोष्ट आहे, एक पेशंट माझ्याकडे आली होती, त्यांची मी नाडी परीक्षा बघितली आणि नाडी परीक्षा बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुमची नाडी मला शुक्र शीन ओजाची नाडी, ओज नष्ट झाल्यासारखं वाटतं आहे आणि धडधड आहे, तुम्हाला झोप लागत नाही आहे. पण ह्याचं कारण मला तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या त्याशी वाटतं आहे, असं आहे का काही. त्यांचे मिस्टर पण समोर बसलेले होते आणि ते पण समोर होते. ते म्हणले सर तुम्हाला कसं काय समजलं, तुम्हाला समजलं कसं. हो मी 5 वर्ष थोडंसं डिस्टर्ब आहे, माझ्या मिस्टरांना डायबेटिक न्यूरोपॅथी झाली, त्याच्यामुळे लिंगाची ताठरता पूर्ण नष्ट झाली आणि मला आता असं झालं आहे, मला वयाची 42 वय लागलेलं आहे आणि मला प्रचंड डिझायर्स होतात ते सेक्शुअल इंटरकोर्स करायचे आणि ते इंटरकोर्सचे डिझायर्स कंप्लीट होत नसल्यामुळे मला झोप लागत नाही, मान दुखते, सगळी मान अवघडते, सगळे सांध्यांमध्ये मला तो प्रॉब्लेम होतो आणि प्रचंड डिझायर्स येतात ते. आणि आजकाल ते आपलं फेसबुक इन्स्टा आहे त्याच्यामध्ये एकदा तुम्ही तशा प्रकारचे वेबिनार्स किंवा तशा प्रकारचे फिल्म बघायला कंटेंट बघायला चालू केलं, तेच कंटेंट पडायला लागले आणि ती रोज रात्री 2-2 वाजेपर्यंत ते बघायला लागली. त्यातनं धड तिची इच्छाही प्राप्त होत नाही आहे, तृप्त होत नाही आहे आणि हा आजार प्रचंड वाढत चालला आणि तिला वेळ लागल्यासारखं व्हायला लागलं. म्हणजे हा एक लक्षात घ्या, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नवरा बायकोनी आपल्या बायकोला किंवा नवऱ्याच्या अपेक्षा काय आहेत हे यातनं मला सोसायटीला हा सल्ला द्यायचा की तुम्ही एकमेकांना विचारा की काय गरज आहे, तुला काय हवं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की जो काही प्रॉब्लेम होतोय त्याचा एक तुम्ही त्या सल्ल्याला घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. अंगावर काढून तो प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होत नाही. म्हणजे हे एक मला कालचंच घडलं उदाहरण म्हणून आठवलं म्हणून मी तुमच्यासमोर हे मांडतोय. तर तसंच आपण पुढे फेशियल मॅनिप्युलेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन, त्यासोबत आपण आयुर्वेदिक औषधं लोकांना नाडी बघून देतो आणि त्याचबरोबर पुढे जाऊन आपण योगा, अयंगार योगा, रॉल्फ मुवमेंट, BS मुवमेंट, फ्रँकलिन मेथड असे काही एक्सरसाइजचे पॅटर्न आम्ही लोकांना देतो, ज्या पॅटर्नमधनं लोकांची मसलची ताकद वाढते. एक लक्षात घ्या, अन्नाने मसलची ताकद कधी वाढत नाही. आज लोकांना काय वाटतं मी चांगले कॅल्शियम खातोय, व्हिटॅमिन खातोय, न्यूट्रिशनल पदार्थ खातोय म्हणजे माझी ताकद वाढेल. हा एकदम गोड गैरसमज आहे लोकांचा. तुम्हाला ताकद जर वाढवायची असेल तर तुम्हाला मसलची ताकद वाढवण्यासाठी रोज काही योगासनं करणं, काही व्यायाम प्रकार करणं, काही मसल एनर्जी टेक्निक सारखे एक्सरसाइज करणं हे खूप 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 गरजेचं आहे. काय होतं लोक वेड्यात काढतात की मी एवढे बदाम खातोय, खारीक खातोय, आज हे विटॅमिन खातोय, आज तो मिल्कशेक पितोय, बट सगळी ती शरीरं नुसती फुगलेली असतात, आतमध्ये धड त्यांना 2 सूर्यनमस्कार मारायला लागले तर फाफा फाफा करतात. ही परिस्थिती आहे समाजाची आज.
लोक ऐकून घेत नाही आहेत, कारण लोकांना स्वतःला एक इगो राहतो की अरे गुगल पे ये आहे, फेसबुक पे ये आहे, इंस्टा पे ये आहे. मग लोक विनाकारण जे गरज नसलेलं प्रॉडक्ट खातात आणि त्यातनं शरीराची वाट लावून टाकतात. तर हे खूप गरजेचं आहे की तुम्ही काय खाताय, काय पिताय, तुमचं पोश्चर कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, हे सगळं खूप 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 महत्त्वाचं आहे पाठीच्या आजारामध्ये. बरोबर, खरं तुम्ही बोलत बरोबर आहे. रिअल आणि रिअलमध्ये लोकांना फरकच समजत नाही. रिअल जे बघतात त्यांना वाटतं की तेच खरं आहे. बरोबर आहे. पण तुमच्या की त्यांना एक्सपर्ट हवेत, कारण एक्सपर्ट लोक आहेत ना ती पण चुकीची आहेत ना तिथे. बरोबर आहे. सांगणारी जी लोक आहेत ती पण काय होतं, प्रॉडक्ट जे त्याला विकायचं आहे. आज समाजात काय प्रॉब्लेम आहे, प्रॉडक्ट हे सेल करण्यासाठी आहे. तिथे त्या पेशंटची प्रकृती बघत नाही प्रॉडक्ट, की ह्याचं वात प्रकृती आहे, ते प्रकृतीला तेच प्रॉडक्ट चालणार आहे का नाही, पित्त प्रकृतीला ते प्रॉडक्ट चालणार आहे का नाही, कफ प्रकृतीला ते प्रॉडक्ट चालणार आहे का नाही, त्याची दिनचर्या कशी आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याचं आज या ऋतूनुसार हे प्रॉडक्ट त्याला चालणार आहे का नाही. आज लोक ते विचार करत नाही. त्यातले व्हिटॅमिन किती आहेत, कॅल्शियम किती आहेत, त्यातले केमिकल घटक पदार्थ प्रोटीन किती आहेत ते बघून लोक खातात. तसं नाही केलं पाहिजे. प्रत्येक पदार्थाला काहीतरी गुणधर्म आहेत. बरोबर, प्रत्येकाला गुणधर्म आहेत. एक लक्षात घ्या, आज कुठलीही वस्तू तुम्ही घेतली त्याच्यात पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याला रस आहे, मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, 6 रस आहेत. तर हे सगळं समजून घेऊन ते कंटेंट जर पोटात गेलं तरच त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा खिशातले पैसे जाणार आहेत आणि मनस्ताप येणार आहे. आता सर आपण प्रॉब्लेम्सवर खूप बोललो, तर ते म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर आपल्या जे ऑडियन्स आहेत त्यांना प्रिव्हेन्शन थोडं तुम्ही सांगा की नक्की हा आजार होच नाही यासाठी आपण काय दक्षता घेऊ शकतो. पहिली गोष्ट आहे, सकाळी ब्राह्म्य मुहूर्त उद्दिष्टित आहे. म्हणजे काय, तर सकाळी 5:30-6ला उठावं. बरोबर, 5:30-6 वाजता सकाळी सांगतोय मी, सकाळी उठावं. बरेच लोक आज 10:30, 11, 12 वाजता उठतात. का 5:30-6ला उठावं, तर बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा सकाळी 5:30-6ला उठता, तुमचा आपणाचा वेग म्हणजे मलाचा वेग हा ॲटोमॅटिक येतो. त्यासाठी कुठलंही औषध घ्यावं लागत नाही. रेक्टमचं गेट जे आहे ते सकाळी उठल्या उठल्या ओपन होतं. त्याच्यानंतर आपण दात घासावेत. दात घासत असताना दंतमंजनाचा उपयोग हा केला गेला पाहिजे, किंवा कडुनिंबाचा पाला किंवा कडुनिंबाचं चूर्ण, बकुळीचं चूर्ण, त्याच्यासोबत हळद, मीठ हे जर मिक्स करून घरच्या घरी आपण मंजन बनवलं तर नक्कीच त्याचा फायदा हा खूप चांगला होता. पण त्याचा फायदा हा मानेसाठी चांगला होता. दात घासणं ही आपली एक दिवसातली प्रक्रिया आहे. पण ती काय आहे त्याचं तुम्हाला कारण सांगतो, की हिरड्या ज्या आहेत, खालची बाजू हिरड्यांची, आतमधली बाजू, बाहेरची बाजू, वरच्या हिरड्यांची आतमधली बाजू, बाहेरची, हे जर तुम्ही सावकाश प्रकारे हात फिरवला हिरड्यांवरनं चूर्णाने, तर मानेचे सगळे मसल्स आखडलेले कमी होऊन जातात. ह्याला आम्ही ओरल वर्क म्हणतो आमच्या भाषेमध्ये. आणि खूप चांगल्या प्रकारे फेशिया हा रिअलाईन होतो चेहरा. आणि तो दाताच्या आतमध्ये जर काम केलं, डोकं हलकं होतं. त्याचबरोबर सगळी आतमधली जी धातू आहेत, कला आहेत, त्या सगळ्यांचं स्त्रोतस जी वाहणार आहेत, आतमधले वाहणारा जो भाग आहे तो सगळा चांगल्या प्रकारे व्हायला लागतो. आणि ती जी चूर्ण आहेत, भेड्याचं चूर्ण आहे, त्रिफळा चूर्ण आहे, तुम्ही दात घासण्यासाठी वापरू शकता. त्यांनी पचन संस्था चांगली व्हायला, पचायला, त्याचा रस जो आहे तो पचायला काम करतो. अन्न पचन करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं, आपण अपचन होतं, अजीर्ण होतं. बऱ्याच वेळा काही पदार्थ आपण असे खातो की जे व्यवस्थित शिजवलेले नसतात. किंवा शेतकरी ज्यावेळेस एखादं फळ पिकवतो किंवा भाजी पिकवतो तेव्हा ती लवकर पिकण्यासाठी बरेच काही केमिकल्स वापरले जातात, पेस्टिसाइड्स वापरले जातात. बऱ्याच वेळा कलिंगड, डाळिंब हे पिकण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यांना कृत्रिम प्रकारे पिकवलं जातं. आणि त्याचा काय होतं, ते कृत्रिम प्रकारे पिकतं तिथे, पण त्याच्या आतमधनं ते पिकलेलं नसतं. आणि त्याचा उपयोग, त्याच्यामुळे तुमच्या इंटेस्टाईनची ताकदही कमी होत जाते. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की भात शिजवायचा आहे, तुम्हाला उघड्या पातेल्यात शिजवा. कुकरमध्ये भात शिजवू नका. त्यांनी अपचन, अजीर्ण, मानदुखी किंवा कंबरदुखी चालू होते. त्याचसोबत तुम्ही त्यानंतर दात घासायचे. दात घासल्यानंतर गुळण्या करायच्यात. कवल आणि गंडूश हा संस्कृत शब्द त्याच्यासाठी आला. कवल म्हणजे तोंडात धरून ठेवणे पाणी, आणि गंडूश म्हणजे गुळण्या करणे. गुळण्या कशा, 1 ते 2 मिनटं तोंडामध्ये पाणी धरून ठेवलं पाहिजे. पूर्ण तोंड भरल एवढं पाणी जर भरून ठेवलं तर मानेचे आजूबाजूचे मसल सगळे मोकळे होतात.
बऱ्याच वेळा TMJचा प्रॉब्लेम असतो बघा, दात उघडताना उघडायला लावलं तर तोंड उघडत नाही व्यवस्थित, त्याच्यामध्ये खूप चांगला प्रकार आहे. सायनस सारखा आजार आहे, त्याच्यामध्ये गंडूश कवलचा उपयोग चांगला होतो. तर मानेचे जे विकार आहेत, मान स्टिफ होणं, हात दुखणं, हाताला मुंग्या येणं, त्या लोकांनी हा प्रयोग करून बघा घरी. तोंडात पाणी घ्यायचं आहे, टोटल तोंडात बसेल एवढं पाणी ठेवायचं आहे तोंडात, 1, 2, 3 मिनिटापर्यंत धरून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्यातलं थोडं पाणी थुकायचं आहे आणि त्यानंतर चांगलं हलवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं तो सगळे मसल रिलीज होतात, मानेचे मसल रिलीज होतात, छातीचे मसल रिलीज होतात, पाठीचे मसल त्याने रिलीज होतात. हा आयुर्वेदाने सांगितलेला पहिली चिकित्सा पद्धती आहे. आणि ही दिनचर्येत टाकून दिली त्यांनी. का दिनचर्येत टाकली? तर व्यावहारिक लोकांना आजार होऊच नाही हे आयुर्वेदशास्त्र सांगतं. ॲलोपॅथी सायन्स हे कुठेही सांगत नाही की प्रिव्हेंटेशन काय आहे. फक्त आयुर्वेदशास्त्र सांगतं की तुम्ही पहिले 30 अध्याय वाग्भटाचार्यांनी अष्टांग हृदय संहितेमध्ये आजार होऊ नये म्हणून सांगितले. त्याच्यानंतर कवल गंडूस झाल्यानंतर पूर्ण अंगाला अभ्यंग करावं. अभ्यंग म्हणजे काय? तर डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत तेल लावावं. मग तेल लावत असताना आपला जो टाळूचा भाग आहे त्याला पहिलं तेल लावावं, त्यानंतर चेहऱ्याला तेल लावावं, त्याच्यानंतर कानाच्या पाळ्यांना तेल लावावं. हे तेल लावत असताना तुम्ही कुठला वापर करू शकता? ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी ती तेलाचा वापर करा, ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी शतावरी तेलाचा वापर करा, ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी दशमूळ तेलाचा किंवा तीळ तेलाचा वापर करायचा आहे, खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे. ज्यांना ताकद वाढवायची आहे त्यांनी घी आणि तेल असं मिक्स करून वापरायचं आहे. ओके. ज्यांना कफ प्रकृती आहे, जाड आहेत, जड वाटतं, आळस येतो, त्यांनी त्याच्यामध्ये मध टाकायचा थोडासा आणि ते सगळ्या अंगाला ते तेल तुम्हाला लावायचं आहे. मग चेहऱ्याला तेल लावायचं, त्याच्यानंतर मानेच्या सगळ्या मसलला तेल लावा, पुढणं मागणं, त्यानंतर तुमच्या छातीला तेल लावा, बेंबीला तेल लावा, मांड्यांना तेल लावा, तळपायाला तेल लावा. हे तेल पाठीच्या सगळ्या मेरुदंडाला तेल लावायचं आहे. ते तेल लावल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करायची आहे. कोमट पाण्याने आंघोळ करायची. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की गरम पाण्याने आंघोळ करावी का गार पाण्याने आंघोळ करावी. तर एक लक्षात घ्या, नेहमी कोमट पाणी, गरम पाणी जे आहे डोळ्यांच्या वरती म्हणजे तुमच्या हनुवटीच्या वरती तुम्ही जरा थंड किंवा कोमट पाणी वापरा आणि गळ्याच्या खाली नेहमी गरम पाण्याने आंघोळ करावी. जेनेटल ऑर्गन्स जे आहेत, पुरुष लोक जे आहेत त्यांनी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे आपली, तिथे शक्यतो कोमट पाण्याचा किंवा थंड पाण्याचा वापर करा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की स्पर्म काउंट कमी होतात बिकॉज ऑफ फार गरम पाणी जर वापरत असेल तर तिथं मग मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तर आंघोळीचं हे महत्त्व पण तिथं आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढे तुम्ही कंपल्सरी योगासनं अर्धा ते 1 तास तुम्हाला सोसेल एवढी. कधीही एक लक्षात घ्या, आयुर्वेदाने पहिलं सांगितलं की अतिसाहस करू नका. तुमचा मित्र 110 सूर्यनमस्कार मारतोय तर तुम्ही 111 मारले पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही आज 1 सूर्यनमस्कार मारा, 30 सेकंद होल्डिंग करा आसन स्थितीमध्ये, 1 मिनिटापर्यंत होल्डिंग करा आणि हळूहळू तुमची तब्येत जशी तुम्हाला सूट करेल, तब्येत वाढेल किंवा तुम्हाला ते आसनं मारत असताना तुम्ही थकत नाही आहे, तसं हळूहळू व्यायामाचे प्रकार हे वाढवत जायचे आहेत. एकाच दिवशी किल्ला चढायचा आहे, एकाच दिवशी गिरनार चढायचं आहे असं कोणी करू नका. त्या अतिसाहसामुळे कंबरदुखी वाढत चालली समाजात. बऱ्याच वेळा लोक बायकर्स आहेत, बाईक्स इतक्या चालवतात की कधी चालवली नसते, मग 500 किलोमीटर चालू, 1000 किलोमीटर चालू. तर तुम्ही पहिलं 25 किलोमीटर चालवा, मग पुढच्या आठवड्यात 50 किलोमीटर चालवा. तसंच तुम्ही जिने चढणं घरनंच तुम्ही चालू करा. तुम्हाला पालीथाना चढायचं आहे, गिरनार चढायचं आहे, तुम्ही 100 पायऱ्या, 25 पायऱ्या चढा, 50 पायऱ्या चढा, 100 पायऱ्या चढा आणि हळूहळू ते वाढवत जावा. त्याचबरोबर त्यानंतर योगासनं करताना जे काही योगासनं तुम्ही करणार आहात, एक लक्षात घ्या, योगासनाचा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला मी सांगतो. जी आसनं तुम्ही करणार आहात, आसन स्थिती करत असताना तुम्ही पृथ्वीच्या शेजारी जाणार आहात. आसन करत असताना पृथ्वीजवळ जाणार आहात, श्वास सोडायचा आहे. पृथ्वीच्या वरती जाणार आहात, श्वास घ्यायचा आहे. हे एक सोपं सूत्र आहे, कधी श्वास घ्यायचा आणि कधी श्वास सोडायचा. सूर्यनमस्कार करताना श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. अनुलोम विलोम प्राणायाम करायचे आहेत. कपालभाती प्राणायाम करताना सावकाश करायचे की जेणेकरून तुमच्या कमरेला, पाठीच्या आजूबाजूच्या अवयवांना झटके बसणार नाहीत. हे जबाबदारीने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आता तुमचा महत्त्वाचा मगाशी प्रश्न होता की नक्की प्रिव्हेंटेशन अजून काय केलं पाहिजे. तर ही पहिली दिनचर्या आयुर्वेदाची सांगितली. मग येतं ते म्हणजे तुम्ही हालचाली करता. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण बऱ्याच हालचाली करतो. उठतो, बसतो, झोपतो, एखादी वस्तू घेतो. ते घेत असताना जी वस्तू काही उचलणार आहात तिच्या तोंडासमोर जायचं आणि मग उचलायचे. असं नाही करायचं की उजवीकडे पेन पडलाय आणि उजवीकडे तुम्ही वागताय.
स्ट्रेन येतो कमरेमध्ये आणि तोच जर झटका जोरात बसला तर त्यावेळेस बऱ्याच वेळा गादी ही बाहेर यायची शक्यता असते. त्याचबरोबर तुम्ही ट्रॉली उघडणार आहात, तिच्या ट्रॉलीच्या तोंडासमोर जावा, पुढे वाका आणि मग ट्रॉली उघडा. उजवीकडनं डावीकडनं ट्रॉली उघडू नका. तर हे काही पोश्चर प्रोग्रामचे व्हिडिओ आम्ही डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक आमचं यूट्यूब चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही अवश्य बघा. आहाराचा एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे, तो एक तुम्ही जाऊन तिथे बघा. त्याचबरोबर पुढे जाऊन तुमचं काम तुम्ही करता, तर काम करत असताना ते काम तुम्हाला आवडतंय की नाही. बऱ्याच वेळा काम करणं हे तुम्ही पैसे मिळवण्यासाठी काम करताय, पण त्या कामात तुमचं लक्ष किती आहे, टार्गेट ओरिएंटेड आहे का. बऱ्याच वेळा या टार्गेटमुळे फिअर निर्माण होतो आणि त्या फिअरमुळे सगळे मसल्स कडक होतात. बऱ्याच वेळा कामामध्ये लक्ष नसतं, पण काम करायचं आहे, पैसे मिळवायचे, त्या भयाखाली त्या भीतीखाली कामं केली जातात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा डिओडिनमचा अवयव जो आहे तो खराब होतो आणि त्यांनी पाठ दुखायला लागतंय. म्हणजे तुम्ही जे काही काम करणार आहात, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. मनच प्रसन्न नसेल तर ते काम पण होणार नाहीये, त्या कामात चुका होणार नाहीयेत. तर आपण जे करतोय त्यात कॉन्शियसनेस पाहिजे. तुमचं वय काय, तुमचं मन काय आणि तुमचं मन कशात गुंतलंय हे खूप महत्त्वाचं आहे. आज बऱ्याच वेळा काय होतं, एखादा लहान मुलगा आहे, तो एक 10-12 चॉकलेट खातोय आणि एखादे आजोबा बसलेत आणि ते 50 चॉकलेट खातात. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. तर आपल्याला आपलं मन कशात गुंतलं हे बघून जर आपण ते काम करत असेल तर आपली फिअर कमी होतो. मानेचे त्रास, कमरेचे त्रास हे पण ते कमी होतात बिकॉज ऑफ तुमच्या इमोशनमुळे, तुमच्या विचारांमुळे. अतिविचार, अतिचिंता, अति स्ट्रेस हे खूप कारण आहे मानदुखी आणि कंबरदुखीचं. आत्ता समाजात हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे मी पेशंट जेव्हा चेक करतो तर मानस प्रकृती जेव्हा बघतो तेव्हा त्याला विचारतो, तू किती तास झोपतोस, काय विचार करतोस, काय चाललंय. तर बऱ्याच वेळा बघा, बऱ्याच स्त्रियांना थायरॉइड हा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, बिकॉज ऑफ खूप विचार करणं. एकच गोष्ट घेऊन, ते मागची 10 वर्षाची गोष्ट घेऊन 15 ते 20 लोकांना फोन करतात आणि आजकाल जो फोन जे आलेला आहे, पटापटा नंबर फिरवले जातात. आईला लावला, मावशीला लावला, मैत्रिणीला लावला, अजून 5-10 जेवढे 4-5 बहिणी असतील तर मग काही खरं नाही. मग पूर्वीच्या पिढींमध्ये तो थायरॉइड हा दिवसेंदिवस वाढत चालला आणि त्या थायरॉइडमुळे मानदुखी, कंबरदुखी. मग पुढचं सगळ्या लोकांनी लक्षात घ्या की मना करारे प्रसन्न, मन तुमचं प्रसन्न पाहिजे आणि सच्चित आनंद, सतत आनंदी पाहिजे आपण. एक लक्षात घ्या, आज आपण जे काही करतोय ते कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हा आपल्या मनाला सतत प्रश्न विचारला पाहिजे. आणि जे घडलंय, जे घडतंय ते प्रारब्ध आहे, भगवंताची कृपा आहे. तर तो विचार आपण जर केला तर ऑटोमॅटिक आपले आजार सगळे कमी होणार आहे. त्याच्या पुढे आहार आहे. आहार कसा पाहिजे मणक्याच्या विकारात, तर पहिली गोष्ट, सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाही आहे. तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हा अर्धा ग्लास पाणी प्या. षडरसात्मक आहार, गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू रस, हा सगळे 6 रस पोटात गेले पाहिजे असा आहार पाहिजे. पण मधुरप्राय आश्रियात, गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खावेत, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावेत, तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खावेत. हे आपल्याला सांगितलेलं जात नाही आणि शिकवलंही जात नाही. त्याच्यामुळे मग चयापचय होत नाही, मलावष्टंभ, अजीर्ण म्हणजे पोट साफ न होणं, अजीर्ण होणं आणि त्यातनं पाठदुखीचा त्रास होणं, लघवी लागणं आणि लघवीला न जाणं आणि त्यातनं मूतखडा आणि पाठदुखी, असे पाठदुखीचे बरेच व्हेरिएशन्स आपल्याला समाजात बघायला मिळतात. त्याबरोबर काही लोकांना टीबीचा त्रास होतो. अति स्ट्रेस, अतिविचारमुळे टीबी, कॅन्सर्स सारखे आजार आणि पाठदुखी अशी लक्षणं पेशंटमध्ये बघायला मिळतात. तर हे सगळ्याचा विचार आपण केला गेला पाहिजे. आणि सर तुम्ही म्हटलात ज्याप्रमाणे आता स्त्रिया आपण बघू तर बऱ्याच जे हे आजार आहेत पाठीचे आणि मणक्याचे, हे स्त्रियांना खूप होतात कारण ते घरकाम ज्या गृहिणी आहेत ते करतात. मग त्यांनी काय काय गोष्टी टाळायला पाहिजे किंवा त्यांना झाले आता तो आजार, आपण प्रिव्हेन्शन तर बघितलं, पण त्यांना आजार झालाय तर त्यांनी अशा कुठल्या गोष्टी करणं टाळायला हवं? पहिली गोष्ट तर घरच्या घरी काही व्यायाम प्रकार त्यांनी सुरुवातीला केले पाहिजेत, थोडेसे जे हलके सोपे व्यायाम प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये MET लंबर स्पाईन म्हणून एक यूट्यूबला आमचा व्हिडिओ आहे, तो बघून सावकाश तो करा व्यायाम प्रकार. ते करूनही कंबरदुखी थांबत नसेल तर मग डॉक्टरांना नक्कीच दाखवलं पाहिजे. आणि डॉक्टरांना दाखवताना तुम्ही एक्सरे काढून डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. एक मानेचा एक्सरे, कमरेचा एक्सरे तो पहिला काढावा. त्यामध्ये चेक करावं की मणके कसे आहेत. मणके व्यवस्थित असतात काही पेशंटमध्ये, काही वेळा सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू, मसलमधली स्ट्रेंथ कमी होते किंवा मसल्समध्ये नोड होतात, फायब्रोसिस होतात. मग त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू डायग्नोसिस, एक लक्षात घ्या, मणक्याच्या आजारामध्ये डायग्नोसिस हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य निदान, योग्य उपचार
असं नाही आहे की कुठलाही पेशंट आला की झोपा चला त्याला क्रायोप्रॅक्टर द्या आणि झालं. तसं होत नाही. प्रत्येक पेशंट हा कस्टमाइज चेक केला गेला पाहिजे. त्याची दिनचर्या कशी आहे, त्याची ऋतुचर्या कशी आहे, त्याचं लाईफस्टाईल काय आहे, त्याचे विचार काय आहेत आणि मग त्याचे मसलचे टोन कसे आहेत. मग कुठलाही पेशंट आला की आम्ही त्याची आधी नाडी परीक्षा बघतो. मग नाडी परीक्षा केल्यानंतर त्याला एका खुर्चीवर बसवतं त्या लेडीजला. मग त्याच्या मानेचा पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत सगळं चेक करतो की कुठला मणका मागे आला आहे का, मणके नॉर्मल आहे, मसल शॉर्ट झाल्यात, फेशिया मिसअलाइन आहे, ऑर्गन इम्बॅलन्स आहे, मेंदूमधले फ्लुइडचं इम्बॅलन्सिंग आहे. मग त्याच्यानुसार कस्टमाइज ट्रीटमेंट त्या पेशंटमध्ये दिली जाते. त्यामुळं डॉक्टरांना योग्य वेळेत दाखवणं, अंगावरती न काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरं. पण आपण जेव्हा झोपतो सर त्यावेळी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. झोपत असताना एक लक्षात घ्या, पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी किंवा पाठीवर. ह्या 2 प्रकारांमध्ये जर झोपलो आपण तर आपल्याला आजार होत नाही. पण आपण जर सतत उजवीकडे झोपतोय तर अजीर्ण, मलवष्टंभ आणि पाठदुखी. पोटावर झोपल्यामुळे बऱ्याच वेळा इंटेस्टाईनवरती प्रेशर येतं, आतड्यांवरती प्रेशर येतं, वेगवेगळ्या ऑर्गनवरती प्रेशर येतं आणि त्याने पाठदुखीचा त्रास चालू होतो. त्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवर झोपावं. झोपत असताना 2 मांड्यांमध्ये एखादी उशी घ्यायची असेल तर उशी घ्या. झोपत असताना मान तिरकी केली आहे, मान खड्ड्यामध्ये गेली. बऱ्याच वेळा जे लोक कापसाच्या उशा वापरतात किंवा कापसाची गादी वापरतात त्यांच्यासाठी खास करून मी एक सांगतो की दर 2 वर्षांनी त्यात कापूस भरला पाहिजे. लोक अंगावर काढतात, ती कापसाची गादी अशी खड्ड्यात गेलेली असते. पाठीचा मणका, मी बऱ्याच वेळा फोटो मागवतो की तू कसा झोपतो बघू, गादी दाखव मला, तर ती गादी अशी असते. उशा बघितला तर उशा असा. मला सांगा का त्रास होणार नाही? लंबर लॉर्डोटिक कर्वेचर जी आहे ती नष्ट होते. मग जे लोक मेमरी फॉर्मची गादी वापरतात तर कंपल्सरी एक 4 इंच ते 5 इंचाची गादी पाहिजे. मग काही लोक काय करतात, आम्ही जमिनीवर झोपतो. जमिनीवर झोपत असाल तर डायरेक्ट जमिनीवरती झोपू नका. तिथे एखादी सतरंजी टाका. तर कमीत कमी ती सतरंजी 3 इंच 2 ते 3 इंचाची पाहिजे. चटईवरती झोपायचं नाही आहे. चटईवर झोपलं की तुमचे मसल सगळे फ्रोज होऊन जातात, मसलची ताकद कमी व्हायला लागते. तर नेहमी त्याचाही व्हिडिओ आम्ही पोश्चर प्रोग्रामच्या शेवटी दिलेला आहे. ती गादी कशी असावी हे यूट्यूबला आहे, सगळ्यांनी नक्की बघा. डिटेलमध्ये सांगितलं ते. वेल तर मलाच बघायला लागणार मला तर वाटतं. कारण खरंच कॉमन गोष्टी आहेत आणि स्त्रिया ज्या आहेत आजकाल फॅशन आहे की ज्या हाय हिल्स घालून फिरायचं. बरोबर. तर यंग लेडीजला पण मग त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. एक लक्षात घ्या, हिल्सची चप्पल जी आहे ती काही काळापुरते तुम्ही जर वापरत असाल, अर्धा तास, 1 तास, 2 तास तर ठीक आहे. पण तुम्ही दिवसभर हिल्सची चप्पल वापरणार आहात, ती टाच तुमची वरती राहते, पायाची बोटं सगळी खाली राहतात, पेल्विसचा भाग पुढे येतो. त्याच्यामुळे बऱ्याच स्त्रियांना माकड हात दुखणं, टेल बोन पेन हे खूप पेशंटमध्ये वाढलं आहे बिकॉज ऑफ हिल्स. लोकांना समजत नाही. मग ते लोकांना माकड हाड, मंकी बोन दुखतोय म्हणून लोक ते पिलोज घेऊन बसतात, पण हिल वापरायचं सोडत नाही. कारण डॉक्टरांनाही बऱ्याच माहीत नसतं की हिलमुळं हे प्रॉब्लेम होतो आहे. मग आम्ही बऱ्याच पेशंटला सांगतो हिल बंद कर, टेलबोन दुखायचा बंद होतो. ओके. आता मुलींचं झालं, पण पोरांचं एक असतं की पोरं जिम ॲडिक्ट असतात. 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास जिम करतात आणि ते कसेही मग यूट्यूबला बघून. हा जो प्रकार सध्या चालला आहे तो फार विचित्र आहे. लोक एक तर पहिला त्याला गोष्ट ट्रेनर पाहिजे. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिले अति सर्वत्र वर्ज्य आहेत. अति तेथे माती. आपण हे लहानपणी शिकलो आहे, अति तेथे माती. ते गोष्ट मला आठवते, भिकारीला वर द्यायचा असतो की तुला जेवढं पाहिजे तुझ्या झोळीत टाकेल तेवढं सोनं होईल, ती झोळी फाटते. ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्ही जी काही व्यायाम प्रकार करणार आहात त्या व्यायाम प्रकार करताना तुम्ही एक कॅलेंडर बनवा. त्याच्यामध्ये बाबा मी 1 आठवड्याला मी एवढा प्रकार करेल, मग पुढच्या आठवड्यात थोडंसं वाढवेल, त्याच्या पुढच्या आठवड्यात थोडंसं वाढवेल. त्याच्याबरोबर योग्य ट्रेनर, योग्य गुरु पण पाहिजे. असं नाही आहे की इन्स्टा बघितलं आहे, इन्स्टा इज नॉट अ गुरु, फेसबुक इज नॉट अ गुरु, गुगल इज नॉट अ डॉक्टर. प्रत्येक पेशंट टू पेशंट व्यक्ती सापेक्ष किती त्यांनी वजन उचलायचं आहे, त्याची प्रकृती त्याला आहे का नाही. तर मग पुढे जाऊन धातुशय सगळे बोन झिजतात, खड्डे पडतात, ऑस्टिओफाईट तयार होतात. ऑस्टिओफाईट म्हणजे काय बघा, मी इथे आणलंय. इथे तर तुम्ही बघितलं हा बोन नॉर्मल आहे, इथे खड्डा नाही, इथे बघा खड्डा पडलाय.
ओके. या जिमिंगमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना, माझ्याकडे साधारण एक 18-19 वर्षाचा मुलगा मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आलता. आजकाल फॅशन काय आहे, जी मध्यम आणि सुपर फॅमिली जे आहेत त्या दिवसभर काही जेवायचं नाही, ते शेक्स प्यायचे. 1 लिटर 2 लिटर दुधाचे शेक. तो जिम ट्रेनर त्यांना ते शेकमध्ये घालायला चॉकलेट फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर औषधं देतो, प्रोटीन पावडर देतो, आणि लोक 2-2, 3-3 लिटर ते पितात. त्याचा मणका पूर्ण स्कोलिओसिस झाला होता. हेवी वेट मारायचे, शेक प्यायचा, आहार काहीच नाही. मणक्यांना खड्डे पडले अक्षरशः त्या मुलाच्या. मग त्याला सांगावं लागलं हे बंद कर बाबा. पण लोक काही ऐकतात. आता समाजात हौशी गौशी नवशी सगळेच लोक आहेत. काही लोक ऐकतात, काही लोकांना वाटतं की काहीतरी चुकीचं सांगतात, आणि पुढे जाऊन मग TB सारखे आजार होतात. कारण खड्डे, पॉट स्पाईन होतो तो पुढे जाऊन. फार विचित्र परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे. समजणाऱ्याला समजतंय, नाही समजणाऱ्याला आपण किती सांगितलं समजून तरी ऐकण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत चालली, बिकॉज गुगल डॉक्टर खूप झालेत. सायटिका आणि स्लिप डिस्कमुळे सर नसा दबल्या जातात लोकांच्या, आणि त्यावर आजकाल बरेच डॉक्टर आहेत 4-4, 5-5 लाख रुपये मागतात. बरोबर. आणि ऑपरेशन करायला सांगतात. तर खरंच एवढं सगळं गरजेचं आहे का? खूप चांगला प्रश्न विचारला. आज समाजातले बरेच लोक जे आहेत, आज ॲलोपॅथी हॉस्पिटल्स हे गल्लोगल्लीत आहेत. म्हणजे तुम्ही आज घराच्या पेरीफेरीमध्ये बघितलं, म्हणजे आज पुण्यात जर बघितलं तर कमीत कमी मोर दॅन 1000-2000 ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत. आणि सगळ्या डॉक्टरांना सर्जरी शिकवलेली आहे. पट्टे तुम्हाला, सगळ्या डॉक्टरांना सर्जरी शिकवली. त्यामुळे ॲलोपॅथी शास्त्र हे जे आहे ते सगळ्यांना एकसारख्या पद्धतीने वर्कआउट होतं. म्हणजे तुम्ही MRI घेऊन कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तर तो MRIला बघून ठरवतो की तुमची गादी इतक्या MM बाहेर आली आहे, तुम्हाला डिसेक्टॉमी, लॅमिनेक्टॉमी करावी लागेल, किंवा फिक्सेशन सर्जरी, म्हणजे जिथे स्क्रू आणि बोल्ट लावले जातात. मग पेशंट एका डॉक्टरकडे, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या डॉक्टरकडे जातो, आणि चौघांचा सल्ला हा एकसारखाच येतो, कारण दे ऑल आर सर्जन्स. तर ज्यांची डिस्क ही मागे आली आहे, रिट्रोलिस्थेसिस आहे, सायटिका आहे, स्लिप डिस्क आहे, नसा चोकअप झाल्यात, त्या केसमध्ये ऑपरेशन हे 100 नाही 1,00,000% वाचतं. 1,00,000% वाचतं. परंतु ज्यांचा फॅसेट ब्रेक झाला आहे, फॅसेट तुटलेला आहे, हा जो मणक्याचा फॅसेट जो आहे तो तुटलेला आहे, आणि मणका जो आहे तो तुटून पुढे गेला आहे, तिथे तुम्हाला स्क्रू लावल्याशिवाय, फिक्सेशन शिवाय, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण जिथे मणकाची गादी ही मागे आली आहे, सायटिका झाला आहे, जिथे पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते, जिथे डिस्क कट करायला सांगितली, लॅमिटोमी. मी हे का बोलतो आहे तर 19 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलं की लोक 2-2, 3-3, 4-4, 5 वेळा ऑपरेशन करून माझ्याकडे येतात. म्हणजे लॅमिनेक्टॉमी किंवा इंजेक्शन हा फक्त तात्पुरता उपयोग आहे. ज्या 2 मणक्यातलं गादीतलं अंतर जे कमी झालेलं आहे ते अंतर डिस्क कट केल्यामुळे कधीच वाढत नाही. हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, गंभीर आहे. आणि 2 मणक्यातलं अंतर जे आहे ते, हे जे अंतर आहे हे अंतर नॉर्मल एवढं आहे, पण ज्या पेशंटमध्ये गादी बाहेर येते हे अंतर जे आहे ते कमी झालेलं असतं, आणि ते अंतर जे आहे कमी झालेलं अंतर डॉक्टर लोक गादी फक्त कट करतात. ते लोक अंतर वाढवण्यासाठी त्यांच्याकडे ट्रीटमेंट काहीच नाही आहे. ओके. आज रोबोटिक सर्जरी होतात, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सर्जरीज ज्या होतात त्याच्यामध्ये फक्त डिस्क कट केली जाते, लॅमिनेक्टॉमी, डिसेक्टॉमी. पण कालांतराने मणका हा तिरका तसाच राहतो, पेशंटचं चालणं हे वाकडंच राहतं, कंबर तिरकीच राहते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी ॲडव्हान्स मॅन्युअल थेरपी किंवा डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक मी याला काय म्हणतो, तर आम्ही एक 17 ते 18 प्रकारच्या उपचार पद्धती एकत्रित केल्या की ज्याच्यामध्ये पेशंटचा मणका तिरका झाला आहे तर त्याला परत रिअलाईन करणं, मसलमध्ये गाठी झाल्यात, मसल बारीक झालेत तर त्या मसलला परत मोठं करणं, ज्या मसल खूपच मोठ्या झाल्यात त्याला बारीक करणं, फायब्रोसिस झालेलं आहे, लिम्फनोडच्या गाठी साठल्यात, त्या लिम्फनोडच्या गाठी आम्ही इस्तम नावाचं एक टूल आहे अमेरिकेचं, ते पेटंटेड प्रॉडक्ट आहे एकदम प्रॉपर. माझ्याकडे जेवढ्या काही मशिनरी आणि बाकीच्या सगळे काही इक्विपमेंट आम्ही आणले ते सगळे अमेरिका, इंग्लंड, युरोपमधनं पेटंटेड प्रॉडक्ट सगळे आणलेत की ज्याच्यामुळे रिझल्ट फास्ट येतील इंडियातल्या लोकांना आणि क्विक आम्ही त्यांना रिझल्ट देऊ शकू. त्याच्यानंतर ज्यांचे
ऑर्गन मिसअलाइन आहेत, त्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन, असं आम्ही महिन्यातनं एकदा पेशंटला दवाखान्यात बोलवतो. साधारण 7 ते 9 सेशनमध्ये पेशंटचं ऑपरेशन हे वाचतं, गादी पूर्ण आत जाते, एपिकॅनॉल डायमीटर ज्यांचे लहान झालेले आहेत, गादी नसा चोकअप झाल्या, त्या सगळ्या नसा मोकळ्या होतात. पहिल्या महिन्यामध्ये साधारण 30 ते 70% बरं वाटतं, काही लोकांना 90% बरं वाटतं पहिल्या सेशननंतर. 3-3.5 तासाच्या ट्रीटमेंटमध्ये 15 ते 16 प्रकारचे उपचार केले जातात. सेकंड ट्रीटमेंटला पेशंट जेव्हा येतो त्यावेळेस 80 ते 90% बरं वाटतं, त्याच्या पुढच्या सेशनमध्ये अजून चांगलं बरं वाटतं. जसं जसं पेशंट येत जातो तसं तसं 9 ते 12 सेशनमध्ये साधारण 800 ते 1300 मसल आम्ही रिअलाईन करतो, सगळे बोन रिअलाईन करतो, ऑर्गन रिअलाईन करतो. आणि त्याच्यामुळे पेशंटचं स्ट्रक्चर जे आहे, जे काही ग्रॅव्हिटी, खांदे पुढे गेलेत, वर खाली गेलेत, आज जे पॉडकास्ट बघतात ते घरी तुम्ही हा पॉडकास्ट संपल्यानंतर आरशासमोर उभे राहा, सगळे कपडे काढून टाका आणि बघा, तुमचे खांदे बघा, तुमचे निप्पल्स बघा, तुमच्या मांड्या बघा, तुमचे गुडघे बघा, तुमची पायाची ठेवण बघा. आणि घरातल्या लोकांना तुम्ही A4चं पेज घ्या आणि त्या पेजवर शिस पेन्सिल घ्या आणि पेन्सिलनी फक्त तुमच्या पायाच्या भोवताली एक रेष काढायला सांगा चारी बाजूनी. मग तुम्हाला कळेल की तुमच्या दोन्ही पायांचे डायमीटर हे वेगळे. फोटो काढायला सांगा 4 फुटावरनं 6 फुटावरनं, पुढची बाजू, मागची बाजू, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल, आणि ते फोटो बघा सावकाश. मग तुम्हाला समजेल की नक्की आपलं स्ट्रक्चर हे कसं आहे. आज आपण लोकांचे फोटो बघतो, स्वतःचे फोटो इतक्या बारकाईने कोणी बघत नाही. बरोबर. तर हे नक्कीच तुम्ही करा, प्रयोग करा एक, तर तुम्हाला समजेल की आपली ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपलं स्ट्रक्चर बॅलन्समध्ये आहे का नाही आहे. मला सांगा, आपण दरवाजा लावतोय, 1 इंच जर दरवाजा वर खाली झाला तर दरवाजा लागेल का. मग आपली बॉडी तर सहन करते आतमध्ये वाकडं झालेला मणक्याला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत, आपण महिन्यातनं 1 दिवस पेशंटला बोलवतो, 3 तासाची ट्रीटमेंट चालते, त्याबरोबर आयुर्वेदिक औषधं 28 दिवसाची, आणि झूमवरती योगा आपण सकाळी घेतो सोमवार, बुधवार, शुक्रवार 6:30 ते 7:30. आणि ते सेशन्स जे आहेत, सगळे सेशन्स जे आहेत ते महिन्यातनं 1च दिवस येत आहे. त्यामुळे माझ्याकडे आत्ता अख्ख्या महाराष्ट्रातनं पेशंट आहेत, म्हणजे कुठलाच जिल्हा असा नाही आहे की तिथनं माझ्याकडे पेशंट येत नाही. नागपूर, चंद्रपूर, बारामती, नाशिक, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी, निलंगा, औसा, महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक खेडेगावातनं आजपर्यंत माझ्याकडे साधारण एक 20,000 पेशंट मी स्वतः चेक केलं आहे. त्यातल्या 9,000 लोकांच्या ट्रीटमेंट्स ह्या पूर्ण कंप्लीट झाल्या, की ज्यांचे बिफोर आणि आफ्टर MRI माझ्याकडे आहेत, बिफोर आफ्टर एक्सरे त्यांचे आहेत, आणि ते लोक पूर्ण बरे झालेत. आणि त्यांचं आम्ही कमीत कमी ट्रीटमेंट संपल्यानंतर 3 वर्ष फॉलोअप ठेवतो. आज 3 वर्ष फॉलोअप कुठला ॲलोपॅथी डॉक्टर पण ठेवत नाही. ऑपरेशन झाल्यानंतर लोक म्हणतात झालंय तुमचं, आम्ही ऑपरेशन व्यवस्थित केलं, पण तुम्हाला तो त्रास हळूहळू कमी होईल. पण तो हळूहळू माणूस मरायला टेकतो तोपर्यंत त्याची ताकद वाढत नाही. हे खरं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे, एक लक्षात घ्या. मी टीका नाही करत आहे, पण जी वस्तुस्थिती मला दिसते त्याबद्दल समाजात बोलतोय. त्यामुळं एक लक्षात घ्या की ज्या पेशंट्सला ऑपरेशन सांगितलं आहे पण ऑपरेशन फेल गेलं, त्यांनी पण आमच्याकडे एकदा येऊन भेटा, बोला. जर प्रॉब्लेम सॉल्व करत असेल तर आम्ही नक्कीच तुमची मदत करू. त्याचबरोबर ऑपरेशन हे वाचू शकतं. पटकन घाई गडबडीत इन्शुरन्स आहे त्याच्या नादी लागून ऑपरेशनचा पर्याय निवडू नका. आणि एक लक्षात घ्या, एकदा ऑपरेशन केलं 100%च बरं होतं तर असं काही नाही आहे. बऱ्याच वेळा रिओकरन्स येतात, बऱ्याच वेळा मुंग्या राहतात, बऱ्याच वेळा पायाला आगाग चालू होते, ऑपरेशननंतर पाठ कडक होते. हे होतं आणि हे तुम्ही गुगलला जाऊन चेक करा सगळे आफ्टर सर्जरी होणारे ॲडव्हर्स इफेक्ट. तर नक्कीच ऑपरेशन हे वाचू शकतं. आनंदी राहावा, लोकांना हसवा, व्यायाम करा, पोश्चर प्रोग्राम नक्की आठवड्यातनं 1 रविवार तरी पोश्चर प्रोग्राम घरातल्या फॅमिलीसोबत बघा यूट्यूबवरती. डॉक्टर विराज भंडारी पोश्चर प्रोग्राम. का फॅमिलीसोबत? का तर फॅमिलीतले आपले घरातली बायको कशी उठते, मुलगा कसा उठतोय, नवरा कसा उठतोय, मग आपण त्याला सांगू शकू की बाबा हे तुझं चुकीचं आहे, तू कमी टॉर्क आणि कमी फोर्समध्ये उठ बस, म्हणजे तुझा मणका हा चांगला राहील. कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं झोपायचं आहे, कसं चालायचं आहे, बसताना काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या बारकाईने जर गोष्टी केल्या तर मणक्याचा त्रास काय दुसरे कुठलेच आजार होणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिला आपल्या सगळ्या ऑडियन्सला, आणि आय होप तुम्ही सांगितलं सगळ्या व्हिडिओज ते बघतील आणि फॉलो पण करतील.
तर धन्यवाद परत एकदा की तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि सगळ्या लोकांना एकदम प्रॅक्टिकल नॉलेज दिलं आणि जे खरं खरं होतं, न घाबरता, न एखाद्या गोष्टीचा विचार करता समाजाचा, तुम्ही ती सगळी उत्तरं लोकांना दिलीत जे की त्यांना हवी होती. त्याबद्दल तुमचं परत एकदा धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं आणि ही संधी दिली. आज एक समाजातल्या या मराठी पॉडकास्टमुळे एक ऑपरेशन जरी वाचलं तरी मी खूप आनंदी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना जर सरांसोबत अजून एकदा सेकंड पार्ट जर हवा असेल, कारण सरांना एवढं नॉलेज आहे की ते एका पॉडकास्टमध्ये आपण संपू शकत नाही, तरी आपल्याला बरेच पॉडकास्ट घ्यावे लागतील. पण जर तुम्हाला अजून पॉडकास्ट हवा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा होता मित्रमैत्रिणींनो, आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढं आपले नंबर्स वाढतील आणि जेवढे नंबर्स वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलला आणू शकतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.